भाई किती भारी ना. आता एक काम करते, मस्त घरात ठेवून देते. लय दिवसानंतर असं सोनं बँकेतून काढून आणलं. उद्या मस्त लग्नाला जाईन, मस्त घालून जाईन. किती भारी दिसन. सगळे लोक असे चक 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 माझ्याकडे बघत बसतील. काय सोन्याने लढलेली राहीन मी तेव्हा. नुसता हिऱ्यानी सोन्यानी अशी नटून तटून कशी दिसन मी. सुनीता कशी भारी दिसशील बाई. काय कानातले काय सुनीता वहिनी काय चाललंय? अहो बाबूराव उद्या जायचं लग्नाला. मग आज बँकेतून काढून आणले. यो बाबू हा किती वहिनी? हो हे की नाही ना कमीत कमी असन 22 तोळे. अरे बापरे घेऊन तुला ना. हा मग आता तुम्ही विचार करा. लग्नाच्या अगोदरच माझं 5 तोळे होतं. नंतर लग्न आल्यावर यांनी मला कर एक 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 दीड दीड तो आता सगळं असं आहे एवढं. काय तो सासू असेल ना? सासूचं काही नाही. जेव्हा सासूचं आमच्या ते नंदेला दिलं होतं ना. तुला नाही दिलं काही? नाही नाही. ते मग ते बोलले लग्नाच्या अगोदर तुझं आहे तुझ्या वाटेचं, मग कशाला कोणाचं. पण तुम्हाला सांगते बाबूराव उद्या मी अशी भारी दिसणार आहे लग्नामध्ये. मस्त पैठणी घालणार 10,000ची आणि एवढं सोनं कशी लका 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 चमकल ना खरंच. लयच मला तर असं वाटू लागलं मी कधी उद्याचं लग्न उगत आणि कधी मी घालते. काय सांगू तुम्हाला. चेंचबिल नाही म्हणत त्याला, चांगली अप्सरा म्हणतात. चेंचबिल तुम्हाला माहिती कुणाला म्हणता? जाऊ द्या आता. पण खाऊ बाबूराव किती भारी दिसन हो मी. इमॅजिन करा बरं. काठापदराची साडी तिकडून चालत आली सुनीता वहिनी. किती भारी दिसून मी. तू सारखे फोटोच काढत राहशील. लई तुम्हाला एवढं रील काढेन मी उद्याला की तुम्हाला काय सांगू. मला आनंद असं मला गगनात मावन नाही आता. कोणाबरोबर काढू बरं का? आता माझा नवरा नाही ना, मी कशाला कोणाबरोबर काढेन. नाही तर मग काय भेटेल त्याला काढशील. नाही नाही नवरा राहील त्याच्यामुळे मला कोणासोबत फोटो काढायची गरज नाही. माझ्या नवऱ्यासोबत नातेवाईकले राहते ना. नाही नातेवाईक तुम्हाला सांगू का नातेवाईकांसोबत मी जास्त बोलत नाही. मला आवडत नाही. माझ्या नवऱ्याला बी आवडत नाही कोणत्या नातेवाईकांसोबत बोललेलं. नवर देऊ नवर संग जास्त काढ जरा. हा तेच करणार आहे. 22 लाख असेल तवाले. आता 22 तोळे म्हणलं. हा आता लाख रुपये तोळा आहे ना. हा मग 20-22 लाखाचे आहो चांगलं. तुम्हाला सांगते म्हणजे आज एवढं सोनं घ्यायचं म्हटल्यावर आता एवढी मोठी एक प्रॉपर्टी झालेली माझ्यासाठी 20-22 लाखाची. बरोबर. म्हणजे विचार करा ते आज किती झालं ते. म्हणजे लोकांचं अख्खं आयुष्य जातं 22 लाख कमवता कमवता ते माझ्या डब्यामध्ये. डबस केला डायरेक्ट. हा भाऊ बँकेतून काढून आणलं ते. मग आज म्हटलं जरा त्याला थोडीशी पॉलिश करून आणा. हे बघा हा तेच ना. वहिनी एका दिवशी दे मा बायकोला घालायला. दिन ना हे असं गावाला जायला गावाला नको. कार्यात असं एखाद्याला गावाला नको. आपल्या गावात घालायचं असलं का मग सांगा. गावाला जर हरवलं बिरवलं तर कसं होईल. नाही भरून देईल मी. तसं काही नाही. हारवायला ते कसं काही काही. तुमच्या बायकोला सांभाळता येईन का सोनं? मग खरंच का? अहो तिथे तर मागा कोणत्या साडीवरचा ब्लाऊज हरवलं होतं ते माझं सोनं सांभाळीन का? नाही तो वाढला होता. काय ब्लाऊज वाढला? काय झालं आम्ही ना गावाला चाललो होतो. हा आणि नेमकं बस स्टँडला गाडी लेट लागली हा आणि त्याच्यात मोकर गर्दी. अयो आता आम्हाला वाटतं सगळे प्रवासी आता कोण म्हणतात इकडे चोर आहे. हा हा आता मी चढ अगोदर पुढं. हा मी बारीक असल्यामुळं. हा आता ती थोडी हायटेड होती. हा तिला टाइम लागला वर यायला. हा कोणच्यानं काय केलं पोती कापायची तिचं जम्परच कापीत बसले. अयो ब्लाऊज म्हणजे सोनं बी गेलं हे. हा ब्लाऊज कापलं तिला काही कळालंच नाही. गर्दी जास्त असल्यामुळं. आणि तुम्हाला सांगत नंतर काय आज करायला गेली तिथं मोकळी झाली ना. हो बाई ग मोकळी झाली वर चढली. मला माहिती अहो तुम्ही कुठं गेले म्हणून ये पान हा ये पान म्हटलं काय म्हणून मी मोकळी झाली म्हणून. देवा तुम्हाला सांगू का तुम्ही माझं सोनं न्यूज नका आता. आता न्यूज नका तुमचं सोनं. कारण काय माझं सोनं तुमच्या बायकोला घालायला द्यायचं नाही भाऊ मला. त्या ते कापून घेतलं चोरट्यानी. आता माझं सोनं एवढं जाईल 22 नको 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 करत गेलं तर परत भरून द्यावं लागेल. बरं जाऊ द्या मला बी घरातले काम आहे. जाऊ मग काय केलं परत बसच्या खाली उतरलो. हा परत दुकानात गेलो. अर्धा मीटरच्या ब्लाऊज घेतला. अर्धा मीटर मध्ये ब्लाऊज बसला का तिचा? मग सगळं बारीक होतं शरीर. अहो तरी बी अर्धा मीटर मध्ये काय पोराचं लांबूड होतं काय? मग किती लागत आहे? 1 मीटर लागत पुरा लागत. मग मी आता अर्धाच घेतला होता. तुमची बायको काय 10-20 किलोची होती काय? नाही अशी ती अशी बी म्हटलं तरी अर्धा मीटर मध्ये कुठं ब्लाऊज होतं का? ती म्हणे होईल बरोबर. बायको बी आडाने दिसते जा घरी. मग तेवढा घेतला मग तासभरात शिवट लगेच. हा मग घेतलं जाको पाकून मग गेलो. अवघडच आहे बाबर तुमचं बी तुमच्या बायकोचं बी. हा मग आता काय करते. पण मी तरी पण मला सोनं देणार नाही तिला घालायला. नाही नको बाई देऊ नको. तो तुलाच राहू दे. हा काय करते भरून द्यावं लागेल गेलं
एक तर माझी बायको आहे अशी. येडी काय कराय तुमच्या बायकोचं. तो नवरा कुठे गेला? मनावर येईल ना थोड्या वेळाने घरी. आता आम्हाला उद्या लग्नाला जायचं, आज संध्याकाळी हळद आहे ना. तयारीत असेल तुम्ही आज? हा मग आज आम्ही दोघांनी मॅचिंग मॅचिंग पिवळे ड्रेस आणले. उद्याचे मॅचिंग मॅचिंग मी पैठणी, त्यांनी कुर्ता आणला मस्त घालायला. तुम्हाला आज झोपच नाही येणार. हा मग उद्या एवढं सोनं घालायचं म्हटल्यावर तेच तर मग. मी रात्रभर असा डबा घेऊन बसन आता. डबा घ्या सारखे वर खाली करशाल म्हणजे हे दाजीने नवऱ्याला दाखवत. हा मग माझ्या नवऱ्याने एवढे हौशीने केलेलं आहे, मग दाखवणारच नवऱ्याला. उद्या हे घालायचे, उद्या हे घालायचे. हा बरं जाऊ का मी घरात? काय काम आहे मला घरामध्ये. पावर का आता इकडे तिकडे आला बोलायला तुमच्याशी. आराम करायचं बाबूराव मला. हा बरोबर, तुम्हाला लग्न जायचं नाही का? मग संध्याकाळी हळद आहे, हळदीला जाऊन यायला मला 1:30-2 वाजतील परत. नाही पण आता काय आणा काय आणता? 12 वाजले आता, मला 1-1.5 तास झोपू द्या, थोडस आराम करू द्या. झोपत का? हा आराम करते ना चला थोडं. मी चाललोय राहण्याला घर का द्यायला. हा जा आमच्या राहण्याला घर का देऊन या एक. तुमच्या राहण्याला काय देऊ आता? काय तिला काय करेल? अहो तुम्ही चालले एक जाऊन या, एक चक्कर मारून या. हा पाहत पाहत तस. हा कोणाचे गुरबिर आमच्या वावरात गेले का काय? हा हा चालेल. येऊ का? हा या बाबा. म्हाताऱ्याचं आवडतेच बाई. म्हणे माझ्या बायकोचं जम्पर फाडलं. हा त्या चोराने बी किती नालायक चोरा म्हणा, ते बी चावटच असते. पण तिचे दागिने काढून घ्यायचे ना. काय ते जम्पर बिंपर फाडला असेल अरे का, मग अर्धा मीटर कापडामध्ये काय ब्लाऊज शिवला असं बरं. ते जाऊ दे माय, मला घरातले काम आहे. संध्याकाळी हळदीला जायचं, मी जरा आराम करीते. लाईट बी जाती, पॉवर बँक सांभाळा, बॅगी सांभाळा, चला घरात. चार वाजले वाटतं, जावं लागेल. यांना हे बी नाही आले अजून, फोन करावा लागेल यांना. हाय ग मला सोनं घालायचं मस्त संध्याकाळी, उद्या सकाळी. किती वाजले? 3:45. अजून 15 मिनिटं पडते. अयो 5 वाजले नाही म्हणता म्हणता. मला फोन करावा लागेल, अजून आले नाही वाटतंय. अयो
हा सोन्याचा डबा. हाय हे शिल्पा बाहेर रे. काय हो? आपल्या तर कुणी आलं होतं का? मी तर नाही बघितलं. अगं माझे सोन्याचा डब्बा गेला चोरीला. सोनं? हा बाई अगं मी आता तुला सांगते अर्धाच तास झाला मी डोक्याशी ठेवलेला होता तो चोरीला गेला. त्या दिवशी तुम्ही ते करून आणलं काय? अगं काल मी आज सकाळी ते सोडून नाही आणलं का मी बँकेमधून. उद्याच्या लग्नाला घालायचं ना आपल्याला जायचं त्या लग्नाला. ते तर लय सोनं होतं. 22 तोळे होतं. बाई आता ग आता काय बघा करू? एकदा घरात शोधा. मी सगळीकडे बघितलं घरात कुठंच नाहीये. मग आता काय करावं लागेल? माझं डोकंच काम करत नाही. कुणी नेलं असं बे कुणी येताना बघितलं का ग तू? तुमच्या नवऱ्याला कॉल करा. माझ्या नवऱ्याला कसं सांगू तो अटॅक घेऊनच मरण एवढं 22 लाखात सोनं गेलं म्हटल्यावर. नाही कोणी घरी आले असेल त्यांना माहिती असेल एक ना. काम करते सरपंचाला विचारते गावात कुणी आलं होतं का घरी म्हणून. त्यांना कसं माहिती राहील? नाही त्यांना माहित असेल ना आपल्या घरी गावामध्ये कुणी गावाकडच्या शेताकडे चक्कर मारली का कुठं काही इकडून आला असेल. त्यांना अंदाज राहतो कोण काय करू हा. शकतं. करा बरं. हॅलो सरपंच हा बोला. इकडे घरी या ना. सुनताबाई बोलते. अहो हा तुमचा नंबर शेव. अहो ऐका ना माझ्या घरातून सोनं चोरीला गेलं 22 तोळे. अरे बापरे. अहो तुम्ही पहिले घरी या इकडं. बरं बरं येतो. हा ठीक आहे घाबरू नका. तुम्ही शांत बसा. थोडं बसा तुम्ही याच्यावर बसा. मला लय टेन्शन आलं आता शिल्पा आता काय करू ग मी. तुम्हाला ना घाबरायची काहीच गरज नाही एवढी. हा ग पण मग आता एवढं सोनं गेलं मी नवऱ्याला काय सापडतंय सांगू? ना ते असं मला तर काय वाटत नाही ग घराच्या बाहेर बाई कोणी. गं. आपल्या इथं कधीच चोरी नाही झालेली तुम्हाला माहिती हा ना. सांग. मग का हो? लय अर्जंट बोलवलं काय? पार अहो. चेहरा बिरा. चोरी झाली माझी इथं 22 तोळे चोरीला गेले. डब्बाच गेला चोरीला. बाबू 22 तोळे. अहो आता काय करू? तुम्हाला पण दाखवायचं रे खबरा याला दाखव त्याला दाखव. सरपंच काय करणार? त्याला सरळ कंप्लीट करावं लागेल पोलीस स्टेशनला. हा सरपंच साहेब मी एवढ्या अपेक्षा केल्या होत्या तुम्हाला काय सांगू. सकाळी तो बाबूरावला म्हटलं मी एवढं 22 तोळे सोनं सोडून आणलं म्हटलं. मी आता ते किती मला सांगा म्हणे मला सांगा बाबूरावला सांगणं काय उद्देश आहे? म्हणजे बाबूरावचं तुमचं जास्त घरोबा आहे का? नाही मी येऊन बसलेली होती आणि बाबूराव चालले होते शेताकडं. मग मला म्हणे काय ग सुनीताबाई का बरं बसलं म्हणे. म्हटलं काही नाही सोनं आणलं म्हटलं बँकेतून काढून उद्या लग्नाला घालून जायचं म्हटलं. मला सांगा सोनं आणलं घालून जायचं हा हे सांगण्याची काही गरज होती का? एक शंका म्हणून विचारतो. राग नका येऊन देऊ. सांगायला नाही पाहिजे ना पण ती बाय माणसाला लय आता शब्द थोडा म्हणजे घाण अहो सवय काय आहे. सांगू नाही काय ना सकाळपासून मला 10 टाइम सांगून झालं. मला दाखवून झालं घालून दाखवलं बाईने पूर्ण गल्लीत असं मिरवलं. बरोबर बरोबर. हा उद्या लग्नाला घालायचं होतं मला. मी मला आता सांगा सरपंच या नात्याने तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? काय करू मी? पोलिसांना फोन करा तुम्ही. हा हा तेवढं करतो बाकी. करा करा लगेच करा. ठीक आहे ठीक आहे. बाकी टेन्शन ना घेऊ. बसा या बाय. माणूस आहे ना शिर सलामत तो पगडी पाचास आहे. माणूस जिवंत असणं फार गरजेचं आहे. चोराने बरं झालं तुमचा काटा नाही काढला. हा फोन लावा पटकन मला लय टेन्शन बसा, बसा, आलंय. शांत घे. लावतोय फोन. हॅलो हॅलो. हा बोला ना सरपंच साहेब. हो रसाल दादा बोलता ना? हा रसाळ दादा बोलते बोला ना. हा हो काय आहे, म्हणजे खूप मोठी चोरी झाली. जवळजवळ किती? 22 तोळे. 22 तोळे सोनं गेलं अरे बापरे काय सांगता. गावातून. आमचे काय नाव आपलं? सुनीताबाई सांगा ते ओळखतील. हा सुनीताबाई आहे ना? हा हा तुम्ही ओळखत असाल बघा ते फेमस बाई आहे चांगली हो, गावात. लगेच या म्हणा. आणि लगेच या दादा. हो हो काय आलो, कुत्रे आलो. बित्रे सोडायचे कुठे काय करायचे ते करा. 22 तोळे कशाला म्हणतात राव आज? हो नाही नाही बरोबर खूप मोठी धाडशी चोरी झाली. हो या बरं येतो प्लीज. मी लगेच. आणि हा मेसेज सिनियरला कळून द्या तुमच्या हो हो वरिष्ठांना. कळवतो लगेच कळवतो. हा असं असं घडलं म्हणा. हो, ओके हो. ठीक आहे. येता येते बसा तुम्ही. तुम्हाला tension नका. 22 लाखाला चुना लागलाय कळत हा ना मला कळतच नाही शिल्पा आता मी काय करू ग. कोणी चोरला असेल कोणत्या मड जाऊन मेल्या करंट्याचं ग. मेल्याचं कधी चांगलं होणार नाही. माझ्या घरातून सोनं चोरून नेलं. अगं मी आता अर्धा घंट्यापूर्वी सोनं बघितलं होतं. पण तुम्हाला अजून कोणाला चांगलं doubt आहे होणार का? नाही. त्याचं कल्याण झालं. कल्याण 22 तोळे कशाला म्हणतात? काय तर करू रडून आता? काहीच होणार नाही. आता बसा, थांबा शांत, आता पोलिसांना जायला येऊ द्या. पोलिसांना आता येते. मी नवऱ्याला काय तोंड दाखवू. हो माझा नवरा मला घटस्फोट देऊन टाकलो. का बरं? त्याने जर कळालं असं 22 लाखात सोनं चोरीला गेला नाही, घरातून. नाही, नाही. अहो मी तुमच्या नवऱ्याला ओळखतो. समजदार माणूस आहे. आता घडून नाही घडली. मला सांगा तुमची काही चूक आहे का त्याच्यात? तुमची एक चूक झाली मात्र. तुम्ही ते कांगाव दागिने घालणे सांगणं बाबूराव. हा. बरं काय म्हणता सरपंच साहेब फोन केला तुम्ही. हो हा ना. हे पण आहे. यांना ओळखता ना? हा नमस्कार. अहो, हेच घर ना सुनीता ताई या. हा आणि पाय आता नवरा बायकोनी सर्व्हिस करून कमवून 22 तोळे मारला ना डालला. आणि तुम्ही कुठे होते तेव्हा. अहो मी घरामध्ये आता संध्याकाळी हळदीला जायचं ना. हा. मी आताच बँकेतून काढून आणलं आणि झोपलेले होते. तो उशालाच डब्बा होता. दरवाजा उघडा करूनच झोपली होती. गरम होत होतं म्हणून लाईट नव्हती तर. तो
तोपर्यंत कोणतरी डबाच गायब हो, ताई, केला. आता तुम्हाला माहितीये खूप चोऱ्या होता तर तुम्ही कपाटाच्या लॉकर आमची तर कधीच चोरी होत नाही सर. असं नाहीये, ही चोरी झालेली नाही, माहिती व्यक्तीने केलेली आहे. नाही हो सर. माहिती मला सांगा, ते बाबूरावला ओळखता का तुम्ही? नाव ऐकलेलं मी त्यांचं. अहो त्या बाबूरावला खुशाल सांगत बसल्या इथं पडीव मध्ये बसल्या आणि हो, ताई, असं दाखवलं पण. आपल्या घरात काय होतं ना ते सांगायचं नसतं. आता एवढी मोठी धाडशी चोरी झालेली आहे, आता बघा बरं किती फटका वाचला तुम्हाला. हो मग आता काय करू तुम्ही आणि सांगा समजा बरं. ठीक आहे गेलं चोरीला नाही सापडलं मग काय करणार आहे? अहो ते आता नवऱ्याला त्या काम गोष्टीसाठी नाही करत पंचनामा करावं लागेल, सगळं सीसीटीव्ही फुटेज चेक करावं करा लागेल. करा साहेब माझी तपास इथं करावं इथे लागेल. सीसीटीव्ही नाहीच आहे. अहो पण मग आता चोरी झाली तर आपल्याला मार्ग कस काय मिळणार आहे हो आपल्याला? साहेब मला कळतच नाही हो. नाही, माझ्या त्यांच्या घरामध्ये घरामध्ये 22 CCTV कॅमेरा लाखाची नाहीये. बरं, या चोरी कोण आहे? झाली. शेजार राहतो आम्ही. शेजार राहता का? शेजारीचं. बरं मला तुमच्या घराची झडती घ्यावं लागेल झडती कशाला? चौकशीसाठी. चोरांनी ते तुमच्या घरात त्यांच्या घरातून चोरून तुमच्या घरात ठेवू शकता. अहो सांगा ना, आम्ही असले चोर दिसतो का? नाही, नाही. अहो, तुम्ही नाही ऐका ऐका, पण राग चोर नका ठेवू मानू, शकतो. राग नका मानू. नाही, आमच्या घराची झडती नाही घ्यायची. अहो असं नाहीये. नका हो साहेब. ती नाही चोरणार हो. एवढ्या दिवसापासून राहते ती. अहो, हा, आम्ही काय चोरले मॅडम तुम्ही नाहीये. असे कस काय बोलता? मग कस काय सापडणार आहे मला? बर बघा बघा बघा. आजूबाजूला चौकशी तर हा, करावं तुम्ही लागेल. राग मानू नका, पोलिसांची पद्धत ती आहे. ऐका ताई, हा. तुमच्या घराला काहीच होणार नाही. मी फक्त आहे ना एक चौकशी करून पाहणी करून फक्त येणार बरोबर आहे. आहे. तुमच्या घरातलं सामान काहीच जाणार नाही. आणि ती आमचं म्हणता काम ना, आहे नाही ते. नाही कर नाही तो डर क्या काम की, घाबरू नका बरं, ना जा. तुम्ही. आमचं काम आहे ते, आम्ही ते करून येतो. हो करा ताई, हो आता करा करा. बुटा बघा तुमच्या एक अशा किती हलगर्जीपणा पाहिजे ना आमची घरातल्या त्याचं पूर्ण अगं झडती ते घ्यायची. बघता फक्त शिल्पा काय आहे का काय. मला तरी वाटतं माहिती का बाबूरावने तर नसेल ना काही केलं. नाही नाही बाबूराव बघा असला नाही. हे बाय आता आहे ना, मला सुद्धा थोडा थोडा आहे ना, एक 25% डाऊट आहे ना, वाटतो 25%. हा बाबूरावर ना हा मला सांगा तुम्ही त्यांना सगळं किती तोळे काय आणि इथं पडून- सगळं सगळं इकडे या ते पडवीत एवढं बसून म्हणजे दाखवलं इथं का? इथं इथं. नाही 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 नाही. मग ही आता काय सांगा हे बा कोणाच्या मनात काय मला पण तरी मला आहे ना वाटतं 25% बाबूराव. doubt बरोबर आहे. सरपंच साहेब आणि सुनीताताई, मी यांच्या घरात चेक केलं, यांच्या घरात काय चोरांनी ठेवलेलं नाहीये. नाही, नाही, नाही. नाही. मग चांगली गोष्ट बस. हा तर आता हा चोर कुठला काय आपल्याला डॉग ऐका लागल. ना साहेब. हा बोल. मला असं वाटतं आमची तर सकाळी बाबूराव आला होता ना, हा त्या बाबूरावला एकदा विचारून बघा ना. बरं तू तुम्ही मध्ये गेले नाही, नाही, मला नाही वाटत तो बाबूराव. बद्दल त्यांनी शंका व्यक्त केली हा. आणि मला सुद्धा 25% तुम्हाला एक डाऊट आहे बुवा त्यांच्या की बुवा ते हा, व्यक्ती हा, घेऊ शकता हा, बुवा हा. असं. हा हा ते चांगले प्रतिष्ठित व्यक्ती ते नाही करणार. अहो मॅडम प्रतिष्ठित व्यक्ती ते मोठे लय चोर राहतात. कोणाच्या छातीवर नाही लिहिलं हा, राहत मी ना, चोर आहे तुम्ही असं. किती प्रामाणिक आहे, कमी चोर आहे, कमी सरपंच बरं आहे. तुम्ही ना एक काम करा, भाऊरावांना फोन लावा बरं. मी हा. बोलतो त्यांच्याशी. फोन नाही उचलत आहे. करता येईल. पुन्हा एकदा ट्राय कर आणि मी इथं हे सांगू नका बरं का. चला मला पण लय अर्जंट कट करताय फोन. म्हणजे याचा अर्थ तुमच्या सोनं बाबूरावांनी चोरले मॅडम. मला सांगा तुमचा नंबर शेव आहे का त्यांच्याकडे? हा शेव आहे हा नक्की. हा. चोराच्या मनात चांदणं चांदणं, म्हणताना बरोबर. बाबूरावला नक्की कळलं का तुमच्या घराकडे सुनीताचा 22 फोन मला तोळा काय येऊ सोनं. राहिला. आता दुसरा डाऊटफुल आहे ना, मला वाटतं ना तुम्ही फोन करा. तुमचा सुद्धा ते कदाचित उचलणार नाही. करा फोन तुमचा. बाबूरावचा फोन माहिती आहे ना? हा तुमच्या याच्यावर लावा. सांगा कारण की ना. माझ्या कसं आहे लगेच आहे ना, त्यांचा नंबर चौकीचा द्या. नंबर बाबूरावचा जाईल. नंबर सांगा. माझ्या चौकीचा नंबर ओपन करा जाईल. बाबूरावच्या नावाने. हा एक मिनिट तुम्ही बोला पण मग. हा, तुम्ही उचलू त्याच्या. बघा, बोलून जाऊ राहिली. जातील रे. हॅलो हॅलो म्हणजे उचलून आणि हॅलो. उचलून त्यांनी साईडला उचललाय ठेवलाय. ना, साईडला ठेवून दिलेलं आहे. याचा अर्थ आहे ना चोर हे बाबूरावच आहे. बघा साहेब आता येणार चला आपण ते बोलले होते मी रानाकडे चाललो होतो मग ते तिकडेच गेले असं कुठेतरी. मग तिकडेच आपल्याला चौकशी अच्छा म्हणजे करावं तुमचे चर्चा झाली, तुम्ही सोनं नाणं दाखवले, ते कुठे लागेल. चालले आणि मला होते? एक सांगा, एक मिनिट रानाकडं. आहे का तुम्ही त्यांना या बाबतीत काही तुम्ही त्यांना कल्पना दिली होती का आमच्या सोनं आलंय मला? हा. अहो अहो, ते घरी दाखवलं आले तिथं, होते दाखवलं दाखवलं मी साहेब. त्यांना सोनं. हा, मग हे बरोबर आहे 100% तीच व्यक्ती. दाखवलं. मला हळदीला जायचं, मला ठीक आहे, चला उद्या. तुम्हाला ते माहिती आहे का पुढे भेटतील. हा हा ठीक आहे चला मी येतो तुमच्यावर. चला. चालतं चला बरं बुट घालते त्यांना. मी चला. पण येऊ का ताई का हो, तुम्ही हो. जा? यांना घ्यायचं का? यांचं काही काम नाही. नाही चला ना. चला आहे ना काय डाव पडला बा मला. बाबा बाबा लय सोनं आहे या बापरे. काय करू आता एवढं सोन्याचं बी. माझ्या बायकोला जर नेऊन दाखवलं ना कमाशील कुठून आणलं. मला अर्धा तोळा घेता आहे ना. पण जाऊ दे, पण आज सुनीताला लय सुनीताचं कामच झालं आता.
हळदीला जायचं होतं त्याला लग्नाला. अरे वा. हो साहेब, तो इकडेच रानामध्ये कुठतरी आला होता हो. हा ठीक आहे, बघू ना आता का आपण रानात आलोय तर दिसतील ना ते. मला वाटतं सगळं शेत येतच आहे का इकडं हा हा कुठपर्यंत पार ते हो साहेब, तेव्हा तिकडे तो बसलेला. रे काय भारी सोनं येण्या बाय बायकोला खुश ठेवायचं. हो हे तुम्ही सोनं चोरून आणलं इथं मोजत बसले का? बाबूराव, तुम्हाला काही लाज वाटते का? अहो, खुशाल एका बाईचं सोनं चोरलं तुम्ही. अहो, काय बाबूराव का? हा? बाई ती गं, व्यक्तीने तुमच्या एवढा विश्वास ठेवला तुम्ही तिच्या घरातलं सोनं चोरलं. असं का बरं केलं तुम्ही बाबूराव बरं तुम्ही? अशी चोरी का बरं केली? तुम्ही अशा प्रवृत्तीचे असाल असं मला वाटलं नव्हतं का राव. मी तो तुम्हाला खूप प्रतिष्ठित समजत होते चांगलं तुम्हाला. समजित आणि होतो. त्या व्यक्तीने तुम्हाला एवढा विश्वास टाकून सांगितलं की माझ्या नवऱ्याने मला आता सोनं सोडून दिलं, लग्नाला जायचंय, तुम्ही तर त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला. हा सांगितलं होतं ना. हा? का बरं केलं बाबूराव तुम्ही असं? अरे काय बाबूराव, हा? पोलीस सरांना घेऊन जा तुम्ही आता. तुम्हाला आता चला माझ्या बरोबर यावं लागल. घेऊन जा यांना. चूक झाली माकून. नाही चला. चूक झाली अहो बाबूराव, तुम्हाला माहिती का 22 तोळे म्हणजे 22 लाख रुपये अख्खे माझ्या नवऱ्याची आयुष्यभराची कमाई ती. आज त्या सोन्याबाई त्या बाईनी जर तिच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं असं त्याला जबाबदार कोण होतं? शिल्पा, मी खरंच मेली असती माहिती का. मग तुमचा आज दिवस झाला असं का त्याची तुमच्या नवऱ्यानं सोडलं. माझा अहो, ती नवऱ्याने बाई आहे मला ना, ही घडलेली घटना नवऱ्याला सुद्धा सांगत नाही. माझा नवरा मला घटस्फोट देऊन टाकन म्हटलं. बरं ऐका, त्यांनी गुन्हा दाखल केलाय, मला तुम्हाला चौकीला घेऊन जावं लागेल. प्रोसिजर पूर्ण करा तुम्ही साहेब. चला तुम्ही. जा. नाही एक काम करा, यांना टोले दे एकदा. नाही आता ते आता तुम्ही ना कायदा हातात घेऊ नका. हा. आम्ही त्यांना आहे ना कायदेशीर कारवाई नाही, त्यांच्यावर कारवाई करून आम्ही त्यांना योग्य ती शिक्षा देऊ. तुमचं भाग्य समजा, तुमच्या कष्टाचे हे भेटलं ते. आणि मॅडम इथून पुढे आहे ना तुम्ही असे आहे ना कोणाला आहे ना काही सांगत नका जाऊ, गावातला कोणता व्यक्ती असला तरी. चला चला. तुमच्या सोन्याकडेच बघू राहिला तो बाबूराव. जा घेऊन आणि त्याच्या मग टाकून. बाई, नाही, आता त्याच्या त्याचं- पुढं जवळचा असो का लांबचा असो, कधीच कुणाला सांगायचं नाही आपल्याकडे किती म्हणून. खरंच तुम्हाला लय लोकांच्या दाखवायची सवय. अगं मला वाटलं कशाचं कोण काय करण, मला काय माहिती हा चोरून देईन म्हणून. अजून सकाळपासून 17 टाइम नाही का नाही, याला दाखव याला दाखव त्याला बाई दाखव. ग, ती खोडच आहे ना, बाई माणसाला ती खोडच राहते. येऊ का मग? एवढं केलं जा. तेवढं केलं. हा. चला घरी. बाई चल बाई,